तुम्हाला माहिती का, ही दह्यातली मिरची खायला एवढी भारी लागते ना, तितकीच करायलाही सोपी. एकदा का ही रेसिपी तुम्ही बघितली ना, मग 100% सांगते केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. वर्षभर टिकणारी ही मिरची कशी करायची ते पाहूया. त्यासाठी काय करायचं, इथं 1 किलो प्रमाणामध्ये बनवत आहे. 1 किलो मी मोठ्या आकाराची मिरची घेतलीत, म्हणजे मिडियम साईजची. मिरची निवडताना आपल्याला मिडियम साईजचीच मिरची निवडा, म्हणजे खूप तिखटही नाही आणि फिक्की नाही. आणि जेवढी मिरची जाड असेल तेवढी ती चांगली असेल. मला खूप जास्त जाड मिळाली नाही, पण मिडियम साईजची मिळाली. तुमच्याकडे खूप जाड मिरची जर मिळाली ना तुम्हाला, तर शक्यतो तुम्ही तीच वापरा, कारण सुकवल्यानंतर ती खूपच बारीक होते. आधी तर आपल्याला मिरचीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्यांना त्याला कोरडई करून घ्यायची. आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही मिरची बनवायची ना, त्यानुसार तुम्ही मिरच्या इथं वापरू शकतात. की तुम्ही 1 किलोच्या मिरच्या इथं दह्यातली मिरची बनवते. खूपच जर मिरची मोठी असेल ना, त्याचे 2 भाग केले तरी पण चालतात. आणि जी छोटी मिरची आहे ते अख्खी ठेवली तरी चालतं. तर मी अशा पद्धतीने मिरच्या व्हिडिओमध्ये दाखवते, त्याप्रमाणे आपल्याला मधोमध सेंटरमध्ये कट करून घ्यायचे, म्हणजे ते उन्हामध्ये त्या पटकन सुकतं आणि मसालाही त्यामध्ये चांगला मुरला जातो. आता 1 दिवस मिरची आपल्याला हे सुकून घ्यायची, म्हणजे ते पटकन सुकते. आणि जेव्हा आपण दह्याचं मिश्रण लावू त्याला, तेव्हा जास्त सुकायला वेळ घेत नाही. म्हणून आपल्याला 1 दिवस आधी हे कट करून मिरची 1 दिवस वाळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता एका दिवसामध्ये ते बऱ्यापैकी चांगली सुकल्या गेलीत. फक्त एकच दिवसाचं ऊन त्याला दाखवायचं, खूप जास्त नाही. नंतर दह्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ. तर 1 किलो मिरचीसाठी मी 1 पाव इथं घट्ट दही घेतलेलं आहे डेअरीवरचं. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धना पावडर, जिऱ्याची पूड घालून घ्यायची. जिरं खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलं आणि 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि दही वापरताना आपल्याला शक्यतो घट्टसच दही वापरा, पातळ दही वापरू नका. आता 1 किलो मिरचीसाठी 1 पाव दही अगदी परफेक्ट आहे. खूप जास्तही नाही आणि कमी नाही, अगदी व्यवस्थित दही होते आपलं त्याचं. आणि आपण जे मिरची कट केलेली होती ना, त्यामध्येच आपल्याला दह्याचं मिश्रण घालून घ्यायचे, म्हणजे छान ते दह्यामध्ये मुरले जाते. आता आपण 1 दिवस आधी मिरची सुकत घातली होती आणि आता आपल्याला 1 दिवस घालायची, 1 किंवा 2 दिवस, म्हणजे दह्याचं मिश्रण लावणं थोडासा वेळ घेते ते. पण खायला मात्र 1 नंबर लागते मिरची ही. तर अशा पद्धतीनं पूर्ण मिरच्याला आपल्याला दह्याचं मिश्रण हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान आतमध्ये ते मुरले जाते आणि चव पण त्याची अजून भारी लागते. इथं मी मातीचंच माठ घेतलं आहे. तुमच्याकडे हा माठ जर नसेल ना, तुम्ही स्टीलचं भांडं, कुठलंही भांडं वापरलं ना तरी पण चालतं. पण मातीच्या भांड्यामुळे चव अगदी भारी लागते, त्यामुळेच मी मातीचं माठ इथं वापरलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं पूर्ण मिरची आपल्याला दह्यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं हातानं चांगला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत तो मसालाही गेला पाहिजेत आणि मुरला गेला पाहिजेत. अशा पद्धतीनं पूर्ण मिरची आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता पूर्ण दही त्याला अगदी बरोबर झालं, 1 पाव दही आपल्याला. आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि उन्हामध्ये हे रात्रभर आपल्याला असं झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 दिवस रात्रभर मुरतं ते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हामध्ये दाखवायचे आहेत. हातानंच चांगलं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून द्यायचं आहे रात्रभरासाठी, म्हणजे छान ते रात्रभरासाठी ते चांगल्या मुरले जातात. तुम्हाला ताटात घालायचं असते ना ह्या मिरच्या, तुम्ही ताटातही घालू शकतात किंवा तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट घातलं ना तरी चालतात. आता मी हे टेरेसवरच घालणार आहे, म्हणजे उन्हामध्ये, म्हणजेच त्या चांगल्या वाळूनसुद्धा निघतील. आता दही चांगलं अगदी त्याला बरोबर झालं आहे आणि त्यामुळे त्याला मुरल्यासुद्धा गेलेत. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला लगेच प्लास्टिक पेपर किंवा एखादा कापडावर जर तुम्ही टाकलं ना तरी पण चालतं. पूर्ण जेवढं पातळ टाकता येईल तेवढं त्याला पातळ घालून घ्यायचं आणि 1 किंवा 2 दिवसामध्ये ह्या मिरच्या वाळून निघतात. आता बघू शकता, तर वर्षभर टिकणारी ही आपली दह्यातली मिरची इथं बनून तयार झालेली आहेत. आता आपल्याला खायचं कसं, जेव्हा आपण कुठलंही जेवण वगैरे बनवतो तेव्हा कुठल्याही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तर 1 नंबर असतात त्या. तुम्ही खिचडीसोबत जर तोंडी लावले ना ह्या मिरची तरी पण चालतं, किंवा साधी भाजीपोळी जरी असली जेवणामध्ये तरी पण तोंडी लावायला 1च नंबर ही मिरची लागते. वर्षभर टिकणारी अगदी कुरकुरीत दह्यातली मिरची आपली इथं तयार झाली. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले. तर मग चला, तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.